नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत लोकसभेचा सभापती, त्याचे अधिकार, त्याची निवडणूक कशी होती किंवा त्याची निवड कशी होते, त्याचबरोबर त्याचा कार्यकाल आणि लोकसभामध्ये महत्त्वाचा घटक असणारा हा लोकसभेचा सभापती याची सर्वांगीण माहिती आपण आज लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहा, प्रथमतः लोकसभेचे सभापती. भारतीय संसदीय लोकसभामध्ये की लोकसभा ही संसदेचं एक कनिष्ठ सभागृह आहे आणि कनिष्ठ सभागृहाचा हा सभापती असतो. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी जेव्हा नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची निवड होते मतदानानंतर, त्यावेळेस सर्वजण एकाची सभापती म्हणून निवड करतात. या लोकसभा सभापतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो आणि शक्यतो लोकसभेचा सभापती हा सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो, कारण ज्या पक्षाचं जास्त बहुमत येतं त्यानुसारच ते लोकसभेमध्ये आपल्यातूनच एकाची निवड सभापती म्हणून करतात. लोकसभेच्या सभापतीचं कामकाज तर लोकसभाचं कामकाज हे सुरळीत चालवण्याची व लोकसभेमध्ये शिस्त राखण्याची जबाबदारी याच्याकडे असते. कामकाजामध्ये सातत्य असलं पाहिजे. कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरतं निलंबन करण्याचा अधिकार सुद्धा या अध्यक्षाला असतो. लोकसभेचा सभापती लोकसभेपुढे अनेक विधेयके मांडतो, ठराव मांडतो आणि त्यांची चर्चा घडवून आणतो. त्याच्यावर मतदान सुद्धा घेतो. संसदीय लोकशाहीचा रक्षक म्हणून याने जबाबदारी पार पाडायची असते. सभापती हा संसदीय लोकशाही परंपरेचा खरा संरक्षक मानला जातो. आपल्या देशाच्या अग्रक्रमांमध्ये आदेशामध्ये त्याला खूप उच्च स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यानंतर लोकसभेचा सभापती याचं स्थान असतं. भारतातील अध्यक्षांच्या कार्यकाळाला संसदीय कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आणि कार्यालयाचे स्वातंत्र्य निपक्षपातीपणे रक्षण करण्यासाठी देशाच्या संविधानानं यांना पुरेसे अधिकार दिलेले असतात. भारतीय राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे की जे स्पीकरचं वेतन म्हणजे लोकसभा सभापतीचं वेतन किंवा त्याचे भत्ते याच्यावर संसदेमध्ये मतदान केलं जात नाही. त्याचा सगळा खर्च भारताच्या संचित निधीवर अवलंबून असतो. संचित निधीतून केला जातो. लोकसभेचा सभापतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो किंवा लोकसभा बरखास्त झाल्यानंतर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी त्याच्या निवडीच्या तारखेपासून ते निवडून येईपर्यंतचं पद सभापतीकडे असतं. त्याची त्या पदावर पुन्हा निवड होऊ शकते. लोकसभा विसर्जित झाल्यास सभापतींचे संसद सदस्य राहणे संपुष्टात आले असले तरी त्यांना त्यांचे पद सोडावे लागत नाही. नवीन लोकसभा निर्माण होईपर्यंत त्यांना त्यांचं पद धारण करावं लागतं. जेव्हा नवीन लोकसभा सभापती निवडला जातो त्यानंतर ते त्यांचं पद सोडतात. ते उपाध्यक्षांना लेखी नोटीस देऊन कधी पदाचा राजीनामा देऊ शकतात. लोकसभेत उपस्थित असलेल्या बहुसंख्य सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावाद्वारे सभापतींना त्यांच्या पदावरून हटवता येतं. यासाठी मांडण्यात आलेल्या ठरावात काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असतं, जसे की त्यात आरोप स्पष्ट केलेले असावेत, वाद, निष्कर्ष, उपहास, आरोप आणि बदनामीकारक विधानं नसावीत. असा कोणताही ज्यावेळेस ठराव यांच्या विरुद्ध मांडता येतो किमान 14 दिवसा अगोदर याची सूचना देणं आवश्यक असतं. लोकसभा अध्यक्षाची निवडणूक कशी होती बघा. लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. याच्यामध्ये जे पीठासीन अधिकारी असतात, अध्यक्ष, उपसभापती, उपस्थित असलेले जे आणि मतदानात साध्या बहुमताने यांची निवड केली जाते. सभापती निवडीसाठी कोणतीही विशेष पात्रता विहित नसली तरी संविधानाने किंवा विधानसभेचे सदस्य असणं त्यानं आवश्यक असतं. परंतु सभापतीपद भूषवणारी जी व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी राज्यघटना, देशाचे कायदे, कार्यपद्धती, नियम, संसदेच्या अधिवेशनांची माहिती असणं हा महत्त्वाचा गुण मानला जातो. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड ही सभागृहाच्या जीवनात एक महत्त्वाची घटना आहे. नव्याने स्थापन झालेल्या लोकसभेच्या पहिल्या कार्य करायचं असतं तर ते सगळ्यात महत्त्वाचं सभापतींची निवड करायची असते. सर्वसाधारणपणे याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा
सदस्याची अध्यक्षपदी निवड केली होती. गेल्या काही वर्षात एक प्रथा विकसित झालेली ज्या अंतर्गत सत्ताधारी पक्ष आणि इतर पक्ष गटांच्या नेत्याशी सभागृहात अनौपचारिक चर्चा करतात आणि त्यानंतरच उमेदवार जाहीर करतात. त्यामुळे शक्यतो मतदान होत नाही. सर्वानुमते एकाची निवड केली जाते आणि तो सत्ताधारी पक्षातला उमेदवार असतो. अशीच काही उदाहरणं आहेत जेव्हा एखादा सदस्य सत्ताधारी पक्षाचा किंवा सत्ताधारी आघाडीचा सदस्य नव्हता, परंतु तरीही तो अध्यक्षपदासाठी निवडला गेला होता. प्रस्ताव स्वीकारला गेल्यास पीठासीन अधिकारी त्यानंतरचे जे प्रस्ताव न ठेवता स्वीकृत प्रस्ताव प्रस्तावित केलेल्या सदस्याची सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करतात. निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापतींना पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते स्पीकरच्या व्यासपीठावर घेऊन जातात. त्यानंतर सभागृहातील सर्व राजकीय पक्ष गटाच्या नेत्यांकडून सभापतींचे अभिनंदन केले. अभिनंदन प्रस्ताव मानला जातो विधानसभेमध्ये सुद्धा आणि लोकसभेमध्ये सुद्धा. त्या प्रत्युत्तर सभागृहात आभाराचे भाषण सुद्धा देतात ते. त्यानंतर नवीन सभापती आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतात. अध्यक्षांची प्रशासकीय भूमिका काय? लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष यांची प्रशासकीय भूमिका. सभापती हे लोकसभा सचिवालयाचे प्रमुख असतात आणि हे सचिवालय त्यांच्या नियंत्रणाखाली आणि निर्देशाखाली काम करत असतं. सभागृहातील सचिवालयातील कर्मचारी संसदेचे संकुल आणि त्याच्या सुरक्षा व्यवस्थापनामध्ये सभापतींचे अधिकार ही सर्वोपरी असतात. सर्व पाहुणे, अभ्यागत, पत्रकार, वार्ताहर शिस्तबद्ध नियम आणि आदेशांच्या अधीन आहेत. त्यांचे कोणतेही उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करणाऱ्या संसद भवनाच्या परिसरातून हद्दपार करण्याचा निर्णय सुद्धा हे देऊ शकतात किंवा गॅलरीमध्ये एक निश्चित किंवा अनिश्चित कालावधीसाठी प्रवेश बंद करण्याचं काम सुद्धा यांच्याकडे असतं. ते करू शकतात. प्रकरण जर अधिक गंभीर असेल तर तो संसदेचा अवमान समजला जाऊ शकतो आणि विशेष अधिकाराचा भंग म्हणून वागल्यास योग्य ती शिक्षा सुद्धा देण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो. संसद भवनात सभापतींच्या परवानगीशिवाय कोणताही फेरबदल किंवा वाढ करता येत नाही. संसद इस्टेटमध्ये कोणतीही नवीन इमारत सुद्धा सभापतींच्या परवानगीशिवाय बांधता येत नाही. त्यांचे अधिकार काय आहेत बघा विस्तृतपणे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे लोकसभेचे कामकाज चालवणे. संविधानाने जसं सांगितले त्यानुसार लोकसभेचे कामकाज चालवणे, नियम, रीतिरिवाज आणि अधिवेशनादरम्यान संसदीय कामकाज चालवण्यास मदत करणे. त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रशासकीय, न्यायिक आणि नियामक बाबींमध्ये विविध कामे करणे. लोकसभेचे पारंपरिक प्रमुख असल्याने संपूर्ण सभागृहाचे एकत्रित मत व्यक्त करणे. लोकसभेच्या कामकाजाशी संबंधित तरतुदींवर त्यांचा निर्णय व्याख्या अंतिम आणि बंधनकारक असते. त्यांच्या निर्णयावर शंका घेतली जाऊ शकत नाही किंवा त्याला आव्हानही देता येत नाही. ते त्यांच्या निर्णयावर टीका सुद्धा करता येत नाही. लोकसभेचे पीठासीन अधिकारी असल्याने प्रत्येक परिस्थितीत संसदीय शिष्टाचार पाळणे ही त्यांची जबाबदारी असते. ते लोकसभा सचिवालयाचे प्रमुख आहेत आणि सचिवालय त्यांच्या नियंत्रणाखाली आणि निर्देशनानुसार काम करतं. लोकसभेच्या कामकाजाचे नियमन ते करतात. एखादा प्रश्न मान्य आहे की नाही हे अध्यक्ष सभापती ठरवत असतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील सुधारणा कोणत्या स्वरूपात मांडाव्यात हे सुद्धा ते ठरवतात. विधेयकात कोणती दुरुस्ती करण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक असते. सभागृहातील चर्चेदरम्यान सदस्य कधी आणि किती वेळ बोलणार, किती वेळ द्यायचा एखाद्या सदस्याला बोलण्यासाठी आणि कधी बोलायचं तेही तेच ठरवतात. सदस्याने केलेली कोणतीही टिप्पणी सभागृहाच्या कामकाजात समाविष्ट करायची की नाही हेही ते ठरवतात. एखाद्या सदस्याला ठराविक कालावधीसाठी सभागृहातून माघार घेण्याचे निर्देश सुद्धा देऊ शकतात. ते लोकसभा समित्या सभासदांच्या अधिकारांचे आणि विशेष अधिकारांचे संरक्षण करतात. पैशांची बिलं प्रमाणित करणे, कोणत्याही प्रकरणावर उशिरा बोलण्यावर यावर अंतिम निर्णय त्यांचा असतो. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या जर मतभेद निर्माण झाला आणि संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष करतात. ते जर उपस्थित नसतील तर लोकसभेचा उपाध्यक्ष करतो. संसदीय पक्षांना मान्यता देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्व ते मांडतात. लोकसभेमध्ये विरोधी पक्षाला मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा लोकसभेचे सभापती घेतात. बदलाच्या आधारे लोकसभेच्या सदस्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे जाईल.
लोकसभेच्या कोणत्याही सदस्याला ते अपात्र सुद्धा ठरू शकतात. सभागृहात मतदानादरम्यान पक्ष आणि विरोधी पक्षांची मते समान असतील तेव्हाच सभापती मतदान करतात. हे लक्षात ठेवा की सभागृहादरम्यान जर एखाद्या बाबींवर मतदान झालं आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांची ज्यावेळेस समान मतं होती असतील त्याच वेळेस सभापती मतदान करत असतात, आपलं मत देत असतात. ज्यावेळेस पहिली संसद निर्माण झाली आणि पहिली लोकसभा निर्माण झाली त्यावेळेस लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर आणि पहिले उपाध्यक्ष होते अनंत संथामन अय्यंगार. ही दोन नावं लक्षात ठेवायची. गणेश वासुदेव माळवणकर हे पहिले सभापती आणि पहिले उपाध्यक्ष म्हणजेच उपसभापती अनंत संथामन अय्यंगार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.